काही राजकीय घडामोडी या ठिकाणी दिवसभरात घडल्या आणि त्यामुळे ही आम्ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून काकासाहेब कोयटे यांच्या संपर्कात मी स्वतः होतो। माझे आमदार कोल्हेताई होत्या। अगदी परवा उमेदवारी जाहीर करायपर्यंत त्याच्या आधी आमची बैठक झाली। सगळे उमेदवार त्यांना सांगण्यात आले, त्यांच्याही वॉर्डातले उमेदवार कोण द्यायचे आहे त्यांनी ती अपेक्षा व्यक्त केली आणि त्या दिवशी रात्री आम्ही आमचे 21 उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केले। अगदी काल परवापर्यंत घरातलं सीट द्यायचं म्हणून त्यांनी खाली वॉर्डामध्ये असा त्यांची सूचना आली होती। त्यामुळे आम्ही ते जाहीरही केलेलं नव्हतं, परंतु त्यांनी दिलेला एक उमेदवार आम्ही जाहीरही केला होता। परंतु अचानक काही तालुक्याबाहेरील शक्ती त्या ठिकाणी सक्रिय झाले आणि नेहमीप्रमाणे आपल्या तालुक्यावर वक्रदृष्टी त्या ठिकाणी पडली आणि आमचा उमेदवार हा कोपरगावात फायनल झाला, ना की शेजारच्या तालुक्यात पुण्या मुंबईला जाऊन आमची उमेदवारी फायनल झालेली नाही। आणि कदाचित त्या ठिकाणी माझं वय कमी आहे। काकासाहेब कोयटे हे 76 वय आहे। नगरपालिका पूर्णत्वात जाऊस्तर त्यांचं 81 वय राहील। त्यांचा राजकीय अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे आणि म्हणून कुठंतरी त्याला राजकीय डावपेच म्हणा किंवा शहकटशहाचं राजकारण म्हणा, या ठिकाणी गुरफटून ठेवून अगदी सकाळपर्यंत त्या ठिकाणी कुठलीही कल्पना आमच्याशी महिनोन चर्चेत असलेल्या काकासाहेब कोयटे यांनी दिली नाही आणि अचानक शहर विकासाचा पुळका त्या ठिकाणी आल्याचं जाणवलं। कारण की मी स्वतः विजन डॉक्युमेंट कसं राहणार आहे, त्याचे प्रमुख आपण राहणार आहोत, कशा पद्धतीने कोपरगावला पुढे न्यायचं आहे, त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी कुंभमेळा होतो आहे, त्यामध्ये बऱ्याच कमी शहरांना मधून नदी जाती, आपल्या दोन्ही बाजूचं सुशोभीकरण कसं करता येईल, प्रत्येक घेतलेला उमेदवार हा कशा पद्धतीने सिलेक्शन केलं, उमेदवार यादी त्यांच्या बरोबर शेअर केलेली होती। परंतु आणि त्याच दिवशी संध्याकाळी उमेदवारी आम्ही जाहीर केली। त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही वरचा उमेदवार खालचे सगळे संवादातून आम्ही ती सगळी उमेदवार यादी जाहीर केली। पण कुठेतरी कोपरगाव हितासाठी नव्हे तर व्यक्तिगत स्वार्थासाठी त्या ठिकाणी त्यांनी प्रतारणा केली, आमच्याशी दगाफटका केला, गद्दारी शब्द थोडासा जास्त होईल, परंतु त्यांनी अंधारात ठेवून त्या ठिकाणी राजकीय त्यांचं गणित साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केविळवाणी प्रयत्न मी म्हणल। कारण की सकाळी ऍक्शन झाली आणि दुपारनंतर जी काही रिएक्शन आम्हाला जनतेतून आलेली आहे त्यांनी आम्हाला निश्चितपणाने खात्री पटलेली की आजच आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेला आहे। कारण की ज्या पद्धतीच्या समोरच्यांची उमेदवारी न करण्याची त्या ठिकाणी घाई झालेली आहे, मग कसे बसे आमचे काही नाराज झालेले उमेदवार असतील त्यांना खेचण्याचा प्रयत्न चाललेला आहे, किंबहुना त्यांना कोणी हो म्हणत नाहीये, आधी ज्यांना काम करायला लावलं अशा उमेदवारांना थांबून दुसरे उमेदवार, अशा अनेक घटना त्यांच्या गोटामध्ये होत आहे। आमचे जे जाहीर न झालेले वॉर्ड आहे तिथं देखील अनेक उमेदवार त्यांचे आमच्याकडे संपर्क आज साधता आहे, परंतु आमच्याकडे आधीच गर्दी झालेली असल्यामुळं आम्ही जे काही इलेक्टिव्ह मेरिट मधले आहे त्याच उमेदवारांना त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी देणार आहोत। अनेक नाट्यमय घडामोडी, नाराजी घडामोडी झाले, अनेक प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने अनेक भोया खरं तर शहर मध्ये उंचवल्या गेलेल्या आहे की एकही कार्यक्षम नेतृत्व त्यांच्या पार्टीकडे नसल्यामुळं त्यांना शेजारच्या तालुक्यातून किंवा बाहेरच्या तालुक्यातल्या आका म्हणाल किंवा त्यांच्यानी हँडल करून त्या ठिकाणी घ्यावा लागलं, हीच खरं कोपरगावच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे। आणि स्वाभिमानी कोपरगाव कर या बाहेरील तालुक्या बाहेरील शक्तींना
निश्चितपणाने भीक घालणार नाही आणि हे लादलेलं पार्सल त्या ठिकाणी पुन्हा जिकडे झालंय त्या दिशेने देऊन टाकतील ही मला खात्री आहे. त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख देखील त्यांना उमेदवारी मिळाल्यावर त्यांनी केलेला आहे. पत्रकार आणि कोपरगावचे नागरिक सुज्ञ आहेत, त्याच्यामुळे हे स्वाभिमानी कोपरगाव आपल्या या अशा भूलथापांना बळी पडणार नाही. वेळेवर लादलेल्या उमेदवारांना त्या ठिकाणी हे होणार नाही. आणि आम्ही एक युवा पॅनल, सक्षम पॅनल देण्याचा हे केलेला आहे. अर्थातच निवडणूक सुरुवात झाल्यावर मी त्या ठिकाणी काकासाहेब कोयटे यांच्याकडे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. तुम्ही द्याल तो उमेदवार मान्य राहील आणि असा आशीर्वाद देखील त्यांनी मला खरं तर दिलेला होता. परंतु त्यांच्याही काही कंपल्शन राहिलेल्या असेल. समोर उमेदवार न मिळाल्यामुळं जे काय आपल्या तालुक्यातील आमदारांनी ज्यांचं कोणाचं मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे त्यांच्याकडं हाक दिली असेल आणि त्यांनी कदाचित त्या ठिकाणी यांना उमेदवारी करण्यासाठी काही कारणास्तव भाग पाडलेला आहे असं सर्वश्रुत झालेलं आहे. त्याच्यामुळे याच्यात काही शंका राहिलेली. काका कोयटेंचं म्हणणं आहे की अजून आमच्या इथं राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होणार आहे. नाही, आता आमचे तर सीट फायनल झालेले आहे. त्याच्यामुळे आम्ही जे काही आमचे 24 कॅरेट उमेदवार होते ते दिले गेलेले आहे. आता 18 कॅरेट 16 कॅरेट काय असतील, कारण त्यांचेच उमेदवार त्यांना उमेदवारी करता येत नाही. आणि आता मला राष्ट्रवादी त्यांनी प्रवेश केल्या त्यांनी राष्ट्रवादीचं त्या ठिकाणी नेमकी ते राष्ट्रवादीचे आहे का दुसऱ्या तालुक्यातले आहे हा खरा संशोधनाचा भाग झालेला आहे. ती तालुक्याबाहेरची शक्ती तुमच्याच पक्षातली आहे, तर तुम्ही वरिष्ठांकडे काही त्याच्याबद्दल, कारण पक्षाचा उमेदवार नाही. असं आहे की कोपरगाव तालुक्याला हे नवीन नाही. काहींच्या स्वार्थापायी त्या ठिकाणी अनेकदा या ठिकाणी हस्तक्षेप होतं. कधी स्वर्गीय कोल्हे साहेब, काळे साहेब कोणीही इतरांचं मांडलिकत्व स्वीकारलं नाही. कोपरगावची अस्मिता जपण्याचं काम केलेलं आहे. परंतु अलीकडचं काही वर्षांचा आपण जर अनुभव घेतला तर त्या ठिकाणी 2004 मध्ये बाहेरील शक्तींनी हस्तक्षेप केला. हे अतिशय महत्वाचं जबाबदारीपूर्व मी आपल्याला सांगू इच्छितो की 2004 मध्ये बाहेरील शक्तींनी हस्तक्षेप केला, 9 मध्ये केला आणि सलग 10 वर्ष तालुक्याला जो आमदार अपेक्षित नव्हता असा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून दिला गेला. 3650 दिवस त्या ठिकाणी एकही प्रश्न सभागृहात न विचारणारा एकमेव 288 मध्ये आमदार जर कोणी असेल तर ते आपल्या तालुक्याचे अशोक काळे आमदार होते. म्हणजे ज्या कामासाठी आपण त्यांना निवडून दिलं होतं, लोकांचं प्रतिनिधित्व सभागृहामध्ये करायचं, ते सलग 10 वर्ष एकही प्रश्न न विचारणारा रेकॉर्डला आहे एक आमदार आपल्या या तालुक्याला लाभले. आणि ते लादण्याचं काम आपल्या तालुक्यातील जनतेने केलेलं नव्हतं, ते तालुक्याबाहेरच्या शक्तींनी ते काम केलेलं होतं. आणि अटेंडन्स सुद्धा 1-2% वर त्या सभागृहामध्ये अटेंडन्स त्यांची नव्हती. त्या उलट कोल्हे साहेबांनी हजारोंच्या वर त्या ठिकाणी प्रश्न साहेबांनी विचारलेले आहे. ताईंचा अटेंडन्स 99% सभागृहात राहिलेला आहे. आणि आपण मागच्याच महिन्यात बघितलं की देशाच्या नेतृत्वाने तालुक्यातील इथं नावलौकिक देश पातळीवर झालं. कुठंतरी ते इतर तालुक्याच्या नेते मंडळीमध्ये खुपलं आणि त्याचाच भाग म्हणून पुन्हा हा तालुका अधोगतीत गेला पाहिजे, आपली राजकीय अडचण होऊ नये म्हणून काहीतरी कुठंतरी राजकीय ज्याला आपण हस्तक्षेप आणि डावपेच म्हणतो याचाच हा परिणाम आहे. माझी आमदार महोदयाला विनंती राहील की तुमच्याही पार्टीत अनेक सक्षम उमेदवार होते. अर्थात काकांच्याही घरामध्ये संदीप कोयटे सारखे युवा उमेदवार होते जो पूर्ण वेळ देऊ शकतो, या ठिकाणी न्याय देऊ शकतो, वेळ प्रसंगी हाकेला ओ देऊ शकतो. त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये काकांनी सांगितलं की मी मोठ्या कामांसाठीच फक्त तिकडे जाईल, छोट्या कामांसाठी मी जाणार नाही. इथं गरिबांचे छोटेच कामं त्या ठिकाणी आडलेले आहे आणि या छोट्याच कामांसाठी हाकेला ओ देणारा माणूस पाहिजे. या ठिकाणी हेलिकॉप्टर पुढारी किंवा राज्य आणि देश पातळीवरचे नेतृत्व करणारे उमेदवार या ठिकाणी लोकांना नको आहे. सर्वसामान्य गोरगरिबांच्या सुखात दुःखात जाणारा उठणारा
मोटरसायकलीला किक मारून लगेच त्या ठिकाणी हजर होणारा, रात्री 2 वाजता देखील फोन उचलणारा, असा एक कार्यक्षम अनुभवी प्रशासकीय अनुभव असलेला, पूर्ण वेळ देता येणारा असा कार्यकर्ता पाहिजे, ना की एखाद्याचं मांडलिकत्व स्वीकारणारा नगराध्यक्ष जो इतरांना लादायचा आहे. आणि हा राजकीय डाव सुज्ञ नागरिक आणि कोपरगावचे विशेषतः युवा वर्ग जो या ठिकाणी परिवर्तन पाहू इच्छित आहे. कारण की आज आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये 75च्या वर या ठिकाणी निवडणूक न लढवण्याचा एक धोरण पक्षीय स्तरावर घेतलेलं आहे. त्याचं कारण हे आहे की या ठिकाणी नव्या उमेदीचे, नव्या जोशाचे उमेदवार नव्या संकल्पनेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकच कार्यक्षम पद्धतीने वेळ देता येतो आणि त्याला न्याय देता येतो त्या पदाला. आणि म्हणून आम्ही देखील आमच्या उमेदवारीमध्ये जवळपास 16 नवीन चेहरे दिलेले 21-20 उमेदवार जे आता जाहीर झालेले आहे. आणि त्यातले 7 ते 8 उमेदवार हे अगदी नवीन उमेदवार आहे, युवा उमेदवार आहे. त्याच्यामुळे हा युवा वर्ग या ठिकाणी निश्चितपणाने एक इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. नाही भैया, पक्षविरोधी ज्या तुम्ही शक्तीबद्दल बोलायला, मग त्या पक्षविरोधी कारवाईबद्दल तुम्ही तुमच्या वरिष्ठांकडे काही वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील येत्या काही महिन्यांमध्ये. तुम्ही तक्रार करणार का? आम्ही तक्रार करणार नाही. पक्षाकडे सगळं माहिती असती, पक्षाकडे याची नोंद असती. ज्या काकासाहेब कोयटे यांनी काही महिन्यांपूर्वी अमितभाई शान बरोबर त्या ठिकाणी निवेदन दिलं, ज्यांच्या मार्फत ज्यांच्या घरी जेवण केलं, तेच आज एका सहपक्षाचे उमेदवार होत आहे. याच्यातच सगळं काही आलेलं आहे. त्याच्यामुळे वेगळं विश्लेषण याचं काही आम्ही करू पाहू इच्छित नाही. त्याच्यामुळं एक आपल्या तालुक्यातील युवा शक्ती पुढे जाताना ज्यांच्या डोळ्यात खुपत आहे त्या सगळ्या शक्ती एकत्रित येऊन त्या ठिकाणी हा तालुक्याचा परिवर्तनाची लाट रोखू पाहत आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या 2-3 तारखेला जो काही विजयी गुलाल आहे तो आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण की सकाळच्या ऍक्शनची रिॲक्शन आम्हाला दुपारनंतर यायला लागलेली आहे. आम्ही खरं तर आभार मानू इच्छितो आमदार महोदयांचे की त्यांनी अजून सोपी आम्हाला ही निवडणूक केलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत झालेलो आहे की आता ही विकासाची जी काय परिवर्तनाची लाट ही उफाळलेली आहे, ही 3 तारखेला निकालालाच या ठिकाणी थांबल्याशिवाय राहणार नाही. आणि ती रिॲक्शन यायला आमच्यापर्यंत चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये ती मात्रही शंका नाही. आम्ही आत्ताच आमच्या 20 उमेदवारांची आढावा घेतलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते म्हणता आहे की आमच्यापेक्षाही वरच्या उमेदवाराला 2 मतं तरी होईना आमच्या प्रत्येक प्रभागातून अधिकचे मिळतील अशी खात्री आमच्या स्थानिक खाली उमेदवारांना वाटायला लागलेली आहे. काकांनी देखील असं सांगितलं सकाळी की तुमचा उत्साह पाहता म्हणजे शुगर देखील आता लेवलवर आली. 3 वेळा इंजेक्शन आणि गोळ्या घ्यावा लागतात. नाही, 3 वेळे इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं असं मीडियाच्या माध्यमातून सांगितलं. शुगरचंही त्यांनी प्रॉब्लेम सांगितलं. अर्थातच काकांचं वय 76 असल्यामुळं टर्म संपोस्तोर 81 होणार आहे. आणि काळानुरूप अशा काही ते आजची नाही, काका 25 वर्षापासून काकांना खरं तर डायबिटीज आहे. त्याच्यामुळं त्याच्यावर मी काय फारसं भाष्य करू इच्छित नाही. परंतु एक युवा कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्याऐवजी मी आशीर्वाद घेतलेही होते. 3-3, 4-4 तास आमच्या बैठकी झाल्या होत्या. विविध विषयांवर विचार मंथनही झाला होता. उमेदवारी यादीही त्यांना संपूर्ण दाखवूनच त्या ठिकाणी जाहीर केल्यानंतर अचानक रात्रीतून असं काय घडलं की सकाळी मला 8:30ला निरोप आला की अशा पद्धतीच्या घडामोडी कळल्या आणि गेल्या काही दिवसांमध्येच कुठंच विकासाचा कळवळा किंवा काळजी न वाटणाऱ्या काकांना अचानकपणे त्या ठिकाणी काळजी वाटायला लागली आणि त्यांचाच उमेदवार त्यांनी जाहीर करायला लावला. काल परवा आमच्याकडून तो उमेदवारीचं प्रमाणपत्र घेऊन गेला आणि आज लगेच तिकडे उडी घेतली. तर याच्यापेक्षा दुटप्पी भूमिका होऊ शकत नाही. आणि 18 दिवस आमचे उमेदवार काही वर्षांचे 9 वर्ष त्याच्या आधी सामाजिक उपक्रमामध्ये किंवा रोज
सर्वसामान्यांच्या, आज सुभाषनगर जा, संजय नगर जा, गांधीनगर जा, किंवा पूर आला, खडकीच्या पुरामध्ये असेल, कुठेही अडीअडचणीच्या वेळेस त्या ठिकाणी ग्राउंडवर उतरून, पाण्यात उतरून काम करणारा एक कार्यकर्ता उमेदवार आहे. आणि खालचे उमेदवार आमचे बघता आज मेजॉरिटी त्या ठिकाणी निश्चितपणाने येताना दिसते आहे. मागची जी चूक झाली, खाली एक आणि वरती एक, ही चूक काय कोपरगाव या वर्षी करू इच्छित नाही कोपरगावकर. आणि म्हणून खालचे उमेदवार आमची मेजॉरिटी येत असल्यामुळे वरचाही उमेदवार आमचाच त्या ठिकाणी निवडून येणार आहे याची खात्री कोपरगावकरांना पटलेली आहे. अनेक त्या निमित्ताने संवाद, मेसेज आम्हाला प्राप्त झालेले आहे. भैया, आपण जर बघितलं तर उमेदवारी जाहीर होताच काकांनी तुमच्यावर निशाणा साधलेला आहे. स्विमिंग टँकचं काम असेल, स्विमिंग पूलाचं किंवा क्रीडा संकुलाचा असेल, बस स्टँडचा विषय असेल, यावरती टीका केलेली आहे. असं आहे की त्यामध्ये क्रीडा संकुल हे तालुका क्रीडा संकुल आहे, ते शहर क्रीडा संकुल नाही. आणि त्याच्यामुळे शहरातील मध्यभागी जे असलेल्या रिकाम्या तहसील मैदानचं ग्राउंड असेल, हे अनेक कार्यक्रमांना आपल्याला लागतं. आणि मग एक 400 मीटरचा ऑलिम्पिक साईज जो ट्रॅक असतो तो करण्यासाठी, सिंथेटिक ट्रॅक करण्यासाठी याला जी लागणारी जागा आहे ती स्वर्गीय कोल्हे साहेबांनी त्यावेळेस विनामूल्य त्या ठिकाणी शासनाला दिली. आणि त्यावेळेस शहरालगत किंवा आता तर शहर ग्रामीण भाग जो शहरात झालेला शहरातच आहे, शहराच्या एका कोपऱ्यात आहे. त्याच्यामुळे त्याच्यात अनेक केसेस झाल्या, सगळं झालं. त्याच्यामध्ये ही तालुका क्रीडा संकुल आहे. आजही नगर जिल्ह्यातले सगळे तालुका क्रीडा संकुल आपण बघा, अतिशय दयनीय अवस्था आहे. पत्रे फुटलेले आहे, झुरळं त्या ठिकाणी जाळं झालेलं आहे. आणि आपलं उत्कृष्टपणे सकाळी आपण यावं, त्यांनाही मी आमंत्रण करेल की त्यांनी येऊन समक्ष बघावं की त्या ठिकाणी किती लोक रोज त्या ठिकाणी वेटिंग असते, इतके लोक त्या ठिकाणी बॅडमिंटन, वॉकिंगला त्या ठिकाणी येतात. आणि त्याचबरोबर त्यांनी बस स्टँड असेल, नगरपालिका इमारत असेल किंवा लायब्ररीची वाचनालय असेल, फायर ब्रिगेडची इमारत असेल किंवा त्या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल, पंचायत समितीची इमारत असेल, या सगळ्या इमारती आदरणीय कोल्हेताईंच्याच कालखंडामध्ये झाल्या याची त्यांनी कबुली दिली. याचे मी त्यांचा आभार मानतो. कारण की आपण बस स्टँड त्यावेळेस डागडुजी होत होती, आपण स्वतंत्र बस स्टँडचं नियोजन केलं आणि वेगळ्या पद्धतीने गाळ्यांचं आपण त्या ठिकाणी नियोजन करणार होतो. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी ताई निवडून आल्या नाही आणि ते काम प्रलंबित राहिलं. त्यांनी जे पाण्याचं त्या ठिकाणी गवगावा केला की पाण्यामुळं त्या ठिकाणी प्रश्न सुटला. 125 कोटी खर्च होऊनही आज त्या ठिकाणी 61 दिवस पाणी ह्या वर्षभरात आलेलं आहे. अजून 10-12 दिवस पुढच्या 2 महिन्यातील म्हणजे 72 दिवस, 365 दिवस घेऊन आणि त्याचा जर खर्च बघितला तर दिवसाचा 1 लाख रुपये नगरपालिकेचा खर्च आहे. या भ्रष्टाचारावर देखील काकांनी लक्ष घालावं आणि 4 वर्ष ज्या आमदारांच्या ताब्यात ही नगरपालिका होती त्यांनी त्यांना ते प्रश्न करावं आणि स्वतःच आत्मचिंतन करावं, ही माझी मागणी राहील. पहिली तुमची उमेदवारांची यादी आली, त्यामध्ये 21 जागांसाठीचे उमेदवार जाहीर केले, परंतु 1 जागांसाठी जे उमेदवार आहे तुमचं ते त्या गटात गेलेलं आहे. म्हणजे अजून पुढचे 10 जे जागा आहेत ते उमेदवार कधी आपण जाहीर करणार? आम्ही ते उमेदवार आमचे निश्चित झालेले आहे. परंतु अनेक विरोधी पार्टीचे उमेदवार संपर्कात आले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी संपर्क वाढवलेला आहे. प्रवाहाबरोबर शक्यतो उमेदवार जातात आणि अनेकांना हा अचानक लादलेला बाहेरील शक्तीच्या आग्रहास्थ लादलेला उमेदवार हा मान्य नाही. तो उमेदवार सहसा कोणाला सक्रिय नाही, फोनवर अवेलेबल नाही. त्याच्यामुळं अनेकांची भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. अनेकांनी तुम्हाला दिसल की जे नगरसेवक होते ते सुद्धा पुन्हा निवडणूक लढवण्यामध्ये इच्छुक नाही आणि येत्या काही 3 दिवसात उमेदवारी अर्ज भरले जाणार आहे. त्याच्यातच दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. त्याच्यामुळे फार लांब नाही. त्याच्यामुळे ती सगळ्या आमच्याकडे मागणी होतीये. तर आम्ही साधक बाधक त्याचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊन तिथं सक्षम उमेदवार आम्ही देणार आहोत. काही नाराजांनी तुम्हाला संपर्क केल्याचं म्हणताय तुम्ही, पुढील काळामध्ये काही प्रवेश होणार आहेत? मी सांगितल्याप्रमाणे की इलेक्टिव्ह मेरिटवर आम्ही त्या ठिकाणी निवडणुका देणार आहोत. अनेकदा नाराजी ही दाखवली जाते असं नाही,
कधी ती मतपेटीतूनही दिसते. त्याच्यामुळं सुप्त पद्धतीची जी काय लादल्याचा इफेक्ट त्या ठिकाणी आलेला आहे. जे इच्छुक 4 उमेदवार होते त्यांना देखील न विचारात घेता त्या ठिकाणी बिचारे अनेक दिवसाचे फिरले, ते पळाले, व्हॉट्सअप स्टेटस टाकले, फ्लेक्स लावले, परंतु अचानक त्यांना घरचा रस्ता दाखवल्यामुळं त्यांच्यामध्येही खतखत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. भैया, याच्या आधी कोपरगावमध्ये जर कोणती पण निवडणूक असायची तर काळे गट असेल किंवा कोल्हे गट असेल, त्याचबरोबर फार एखादा अपक्ष राहायचा. पण आता यावेळेस काळे गट पण आहे, कोल्हे गट पण आहे, त्याचबरोबर शिंदे गट, ठाकरे गट. नाही, तो काळे गट आहे का याच्यावर माझा मूळ आक्षेप आहे, प्रश्न आहे. तो काळे गट नसून तो तालुक्याबाहेरील दुसऱ्या गटाची उमेदवारी फक्त तालुक्यातील नेतृत्व थांबवण्याकरता एक युवा त्या ठिकाणी पुढे जात असलेलं काहींच्या खूपच असल्यामुळं ते आहे. म्हणून मला ते मी काळे गट संबोधित इच्छुक नाही. त्या उमेदवाराला काळे गटाचा उमेदवार नाही येतो. कालपर्यंत ते तुमच्या संपर्कात होते, त्या या काळात त्यांनी कधी इच्छा व्यक्त केली होती का तुम्हाला तिकीट हवं? नाही, अजिबात नाही. कुठल्याही पद्धतीचा तसा संवाद केला नाही. प्रभागातली फक्त त्यांनी उमेदवारी त्या ठिकाणी मागितली होती आणि प्रभागात त्यांना त्यांच्या सौभाग्यवती सुहासिनीताई द्यायच्या होत्या. त्यासाठी आम्ही आग्रही होतो की त्यांचा अनुभव निश्चितपणाने सभागृहामध्ये उपयोगी येईल. परंतु त्यांचे चिरंजीवही देऊ शकले असते, ते त्यांच्या सुनबाई पण होत्या. परंतु या ठिकाणी आता आपण सुज्ञ आहात, त्यांनी उमेदवारी करण्याचं ठरवलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. काका साहेबांसोबत चर्चा झाली, ते असे म्हणाले की ताई आणि भैयांना याची कल्पना दिली होती. नाही, सकाळी फोन आला, मला उठवलं त्यांनी किंवा अशी थोडीशी अडचण झाली आणि सीट चाललं काय, म्हणून आम्हालाही तो अंधारात ठेवून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कदाचित माझा राजकीय अनुभव तेवढा नाहीये. मी राजकारणात त्यांच्याच तुलनेने नौका आहे. त्यांचं 76 वय आहे, त्यांचा 50 वर्षाचा राजकीय अनुभव आहे. त्याच्यामुळे त्यांनी कदाचित रात्रीपर्यंत आम्ही जनार्दन कदमशी बोललेलो होतो, त्याच्यावर कुठलीही अशी परिस्थिती नव्हती. तर त्यांनी सकाळी निरोप दिला की जावं लागतं आहे आणि मला वरिष्ठ पातळीवर दुसरेही पद त्या ठिकाणी दिले, तर ते घ्यायचे असतील तर ही उमेदवारी मला करावी लागते. म्हणजे त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी, मी भविष्यात वाटलंच तर ती गोष्ट सांगाल, वैयक्तिक वरती काही विशिष्ट पद मिळतं आहे म्हणून का होईना ही उमेदवारी करावी लागते असं त्यांनी सांगितलं. काकांचं तर असं म्हणणं आहे की काळे परिवार कार्यकर्त्यांना मोठा करणार आहे, इतरांना बद्दल मी बोलू शकत नाही. काकांचा जो आरोप हास्यास्पद आहे, जर त्यांनी असं म्हटलं असेल की काळे परिवार कार्यकर्त्यांना मोठा करणार आहे, या तालुक्याला सर्वश्रुत आहे की स्वर्गीय कोल्हे साहेबांनी आदरणीय काकासाहेब कोयटेंच्या सौभाग्यवती त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून देण्याकरता कोल्हे साहेबांनी पुढाकार घेतला होता. ज्याच्या वेळेस ते नगरसेवक झाले त्या वेळेस कोल्हे पार्टीकडूनच झालेले आहे. 2001ला उमेदवारी दिली. त्यांनी सांगितलं काळे साहेबांनी येऊन आमच्या दोघा नवरा बायकोंना हाताला धरून तिथं नेलं अध्यक्ष नाही. आणि अजून एक बाकीच सांगितलं, त्यांनी दिल्लीच्या एका मोठ्या ज्योतिषाला विचारलं, त्यांनी सांगितलं तुमच्या राजकारणात 50 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला राजयोग आणि तो काल संपला असं त्यांनी तुम्हाला सांगितलं. ते कदाचित दिल्लीचे ज्योतिष नसतील, ते प्रवराचे ज्योतिष असतील असं माझा समज आहे. आणि आम्ही पोपटावर आणि त्याच्यावर भरोसा ठेवून आम्ही राजकारण करत नाही. आम्ही विकासाचं राजकारण करतो. या गोदावरी तीरावर या कोपरगावचा स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्यांपैकी आम्ही नाही. प्रवऱ्या तटी जर काही निर्णय होऊन या आमच्या इथं लादण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचा कदापि आम्ही सहन करणार नाही. आणि हा हल्ला आणि हे पार्सल आम्ही तेवढ्याच ताकदीने परतवून लादल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. माझी एक शंका आहे, तुम्ही हितासाठी आम्ही पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी उतरणार आहोत. आणि कोपरगावचं नेतृत्व इतर जिल्ह्यामध्ये सक्षम होताना दिसतंय, म्हणून काहींना खुपतंय. त्याकरता ही सगळी उठाठेव चालू आहे.
आणि इतर तालुक्यातले जे काही शक्ती काम करत आहे त्यांना मी म्हणजे सांगू इच्छितो की निवडणुकीची तारीख काही दूर नाही. तुम्हाला ही कोपरगावची जनता धडा शिकवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आता तुम्ही जे काही डिक्लेअर केले आणि काही ज्या शंका किंवा गावात चर्चा आहे आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे आम्ही 2 दिवस थांबलो का तर आमच्याकडे रेकॉर्ड ब्रेक लोक येणार. तुमच्या गावात ज्या चर्चा आहे डिक्लेअर केलं जे काही राहिले तुम्हाला असं वाटतं त्याच्यात दरम्यान तुम्ही फेरबदल करतात. नाही, आता आम्ही सांगितल्याप्रमाणे जे जे इच्छुक आहेत त्यांना आम्ही सक्षम उमेदवार त्या ठिकाणी देणार आहोत. म्हणजे त्याच्यात काही फारसा पण सगळ्यांनाच तुम्हाला घेऊन फिरावं लागेल का गावाची चर्चा आहे ती तुम्ही स्पष्ट केली पाहिजे. कोणती चर्चा आहे ना प्रश्न? तुम्ही ज्या उमेदवारी डिक्लेअर हा. केल्या त्याच्या बाबतीत लोकांना शंका आहे त्यांना तोच त्यांची जी आमचे सगळे 20 उमेदवारीच आहे. आम्ही आता मीटिंग घेऊन खाली आलेलो आहे आणि त्यांचा अजून निश्चय वाढलेला आहे. अजून काही बरं झालं. नाराज कसं करणार? अजून जे नाराज आहेत समजा. नाही, नाराज आमच्याकडे एकही नाही. कुठलेही प्रवेश आमच्याकडून त्या ठिकाणी आमच्या पार्टीतून कुठं झालेले नाही. त्यांनी खूप आत्मविश्वासाने सांगितलं आता कसं आहे, इनकमिंग सुरू राहणार आहे. इन्कमिंग सुरू असणार आहे. आता ते वातावरण निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी उपाशीपोटी सुद्धा पैलवान ढेकर देत असतो, जोर बैठका काढत असतो. त्याच्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडी 3 दिवस राहिलेला असताना उमेदवार नाही, ही अशी केविलवाणी परिस्थिती आहे. शेवटी रणांगणात तुम्ही जाता तेव्हा महिने तुम्ही तयारी करता. आपले सर्व आमचे उमेदवार गेल्या 9 वर्षापासून त्या ठिकाणी गाठी भेटी घेतात. आमच्याकडे एक नाही, आमच्याकडे 2 नाही 3 नाही 4 निवडून येणारे क्षमता ठेवणारे उमेदवार आमच्याकडे होते. म्हणजे एकाच एक उमेदवार आमच्याकडे होते. परंतु त्यांच्या सुखात दुःखात, त्यांच्या लग्न दहावे कार्य त्यांच्या अडीअडचणी, हॉस्पिटलसाठी भेटणारे रात्री बेरात्री फोन येणारा पूर आला तर म्हणजे अर्ध्या गुडघ्यापर्यंत पाण्यात जाऊन त्या ठिकाणी आम्ही हे केलेलं आहे. आणि म्हणून हे आका आणि काका या दोघांचाही बंदोबस्त हे कोपरगावकर केल्याशिवाय राहणार नाही, एवढं या निमित्ताने सांगतो. काकांनी असं देखील सांगितलं भाषणामध्ये का महाराष्ट्रभर मी फिरतो, तिथला विकास पाहून मला भावत होतं का इथं कोपरगावचा देखील विकास व्हावा या हेतूने मी उमेदवारी जाहीर करते. अच्छा, हे कळायला 50 वर्ष लागले याचीच मला खंत आहे. आणि निवाराचा किती विकास झालाय हे काही मी वेगळं सांगू इच्छित नाही. अजूनही अनेकांचे उतारे त्याच्यावर बोजे आहे, वेगवेगळे बोजे आहे. आता त्या खोलवर गोष्टींमध्ये मी जाऊ इच्छित नाही. आणि घरापुढचा रस्ता कसा आहे हे काही वेगळं सांगण्याची मला आवश्यकता नाही. हे फक्त त्यांच्या आकांच्या आदेशावरून काका निवडणुकीत उतरलेले आहे, एवढंच मी या निमित्त. खालचा एकही सीट अजून जाहीर नाही आणि 30 पैकी 30 येणार म्हणून सांगून त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. हा फाजील आत्मविश्वास आहे. हा फक्त त्या ठिकाणी कुठंतरी कोपरगावकरांनी जे काही निश्चय केलेला आहे की यावेळेस यंदा परिवर्तन हा निश्चित आहे. विकासाची कास कोपरगावकरांनी धरलेली आहे. आम्हाला मिळता प्रतिसाद शेकडो त्या ठिकाणी 81 90 या नंबरवर आम्ही जे काही विजन कोपरगावसाठी मागवलेलं होतं त्याच्यावर रिप्लाय आलेले आहे. 100हून अधिकचे ईमेल कोपरगावमध्ये बाहेर राहणाऱ्या जे आपले कोपरगावचे नागरिक आहेत त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेले आहे. एक कोपरगावची वेगळी ओळख, धुळगाव आणि खड्डे ही ओळख पुसण्याचं काम गेल्या महिन्यामध्ये संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून आम्ही सीबीजी प्लांट उघडून देशाच्या नेतृत्वाने कोल्ह्यांचं कौतुक केलेलं आहे. आणि तोच विजन आम्ही घेऊन या कोपरगाव नगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण या ठिकाणी उपाययोजना आम्ही घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे ते खुपलेलं आहे आणि म्हणून हा सगळा खटाटोप चालू आहे, एवढंच सांगतो. म्हणजे ही लढाई फक्त नगरपालिकेपुरती नाही तर वर्चस्वाची सुद्धा लढाई म्हणते. ही लढाई नगरपालिकेची राहिलेली नाही, ही आपल्या कोपरगावच्या स्वाभिमानी कोपरगाव विरुद्ध तालुक्याबाहेरील काही शक्तींची झालेली आहे. आणि त्यामध्ये दुर्दैवाने आपल्या तालुक्यातील आमदारांनी त्यांचं मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे. त्यांचे वर्षानुवर्ष काम करणारे, धावपळ करणारे, त्यांच्यासाठी लाठ्या काट्या किंवा धावून जाणारे
अशा कार्यकर्त्यांना घरचा रस्ता दाखवलेला आहे आणि दुसऱ्यांना लादण्याचं पाप या ठिकाणी आमदारांनी केलेलं आहे. अशा अन्याय झालेल्या लोकांना तुम्ही तुमच्याकडे आले तर घेणार का? नाही, आता आमची डिक्लेअर झाले ना आमच्या कुठे कुठे घ्यायला ते तिथंच राहून आमचं काम करणार एवढंच सांगतो.